श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या कश्यपी धरणात बुडून पती पत्नीसह आणखी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे। सचिन ठोंबरे, रोहिणी ठोंबरे, केतन पवार, कौशल्य पवार अशी मृत्यू झालेल्या चौघांची नाव आहेत। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील पिंपर्ण येथील सचिन ठोंबरे हे आपल्या पत्नीसोबत नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात राहत होते। काल दुपारी ते आपली पत्नी आणि घरात शेजारील दोघां मुलांसमवेत कश्यपी धरण परिसरात फिरायला गेले होते। या दरम्यान लहान मुलाचा पाय घसरल्याने तो बुडायला लागला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या चौघांचे बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। धरण परिसरात फिरायला आलेल्या संगीता घाटगे यांनी या घटनेबाबत सांगताना, आम्ही धरण काठावर उभा असताना लहान बाळ पाण्याकडे जाताना पाहिलं की 2 वर्षाची लहान मुलगी रडत मम्मी पप्पाकडे जाण्यासाठी पाण्याकडे बोट दाखवत असल्याचं लक्षात आलं। मी पाण्याजवळ धावत जाऊन त्या लहान बाळाला उचलून घेतलं। त्यानंतर शेजारील चपलांची जोड पाहून एकाच कुटुंबातील व्यक्ती पाण्यात बुडण्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर लगेचच परिसरातील रहिवाशांना या घटनेची माहिती दिली। बुडालेल्यांना घेण्यासाठी तरुणांनी धरणात उड्या घेतल्या, तोपर्यंत त्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। सदर घटनेची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढून त्यांचा पंचनामा केला। घटनेचा पुढील तपास नाशिक पोलीस करतात। मात्र या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल, नाशिक।